परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद हिज डिवाइन ग्रेस AC भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। जय गौर प्रेमानंद की। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। 2:10 श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 19, 20, 21 आणि 22। प्रकृतीच्या 3 गुणांनुसार ज्ञान काय असतं ते आज आपण वाचणार आहोत। ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। ज्ञानं ज्ञान, कर्म कर्म, च आणि कर्ता कर्ता, च आणि त्रिधा 3 प्रकारची, एव खचित निश्चित, गुणभेदतः प्रकृतीच्या विभिन्न गुणांनुसार
प्रोच्यते म्हटले आहे गुणसंख्याने विभिन्न गुणांच्या रूपांना यथावत जसे आहेत तसे शृणु ऐक ताणी ते सर्व प्रकार अपि सुद्धा. भाषांतर आहे प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक. तात्पर्य 14व्या अध्यायात प्रकृतीच्या गुणांचे 3 प्रकार सविस्तर वर्णिलेले आहेत. त्या अध्यायात असे म्हटले आहे की सत्वगुण प्रकाशक आहे, रजोगुण भौतिकवादी आहे आणि तमोगुण आळस व प्रमाद उत्पन्न करणारा आहे. प्रकृतीचे सर्व गुण बंधनकारक आहेत. ते गुण मुक्तिदायक नाहीत. सत्वगुणातही जीव बद्धच असतो. 17व्या अध्यायात प्रकृतीच्या निरनिराळ्या गुणातील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या निरनिराळ्या उपासनांचे वर्णन आहे. तर या श्लोकात भगवान सांगत आहेत की प्रकृतीच्या 3 गुणानुसार ज्ञान कर्ता आणि कर्म यांचे 3 निरनिराळे प्रकार ते सांगू इच्छितात. थोडंसं फास्ट मी एवढ्यासाठी वाचलं कारण आपल्याला पुढचे 3 श्लोक महत्वाचे वाचायचे. काय म्हणतात भगवंत इथे? प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून ज्ञान कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक. हे प्रकृतीच्या 3 गुणांचा ज्ञान कर्म आणि कर्ताच का समजावून सांगत आहेत भगवंत? कारण कालच्या शेवटच्या श्लोकामध्ये तुम्हाला आठवत आहे का बघा, कालचा आपला अभ्यास होता कर्म संग्रह, हो की नाही? कर्म संग्रह, त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितले कर्मामागे 5 कारणं असतात, 3 प्रेरणा असतात आणि 3 घटक आहेत. तर ते हे सगळे मिळून याला कर्मसंग्रह प्रभुपाद म्हणतात, हो की नाही? तर त्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान देखील सत्व आणि रज तमोगुणामध्ये कसं असतं. कर्म जे आहे ते सत्व रज आणि तमोगुणामध्ये कसं असतं आणि कर्ता जो आहे तो सत्व रज आणि तमोगुणामध्ये कसा असतो हे आता भगवंत सांगणार आहेत. आपल्याला म्हणतात की ऐका. तर पुढचा श्लोक मी वाचतो ज्याच्यामध्ये सत्वगुणाचं ज्ञान सांगितलेलं आहे, त्याच्या पुढच्यामध्ये रजोगुणाचं ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्याच्या पुढच्यामध्ये तमोगुणाचं ज्ञान सांगितलेलं आहे. सर्वभूतेषु येनैकं भावम् अव्ययम् ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विधि सात्विकम्. ज्या ज्ञानामध्ये अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अभिव्यक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. हे जरी वेगळ्या अर्थाने दिलेलं असलं तरी भगवंत जो संदेश प्रत्येक अध्यायामध्ये देतात की सर्व जीवांना समान समभावाने बघितलं पाहिजे, सर्व जीवांच्या प्रती समभाव ठेवला पाहिजे आणि सर्व जीवांच्या प्रती समान प्रेम ठेवलं पाहिजे. हेच जे ज्ञान असतं त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. काय म्हणतात? ज्या ज्ञानामध्ये अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अभिव्यक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. पुढचा श्लोक आहे, 3 श्लोकाचे तात्पर्य आपण एकत्र वाचूया नंतर. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात पृथक्त्वेन तू यज्ञानम नाना भावान पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विधी राजसम. ज्या ज्ञानामुळे एखाद्या मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण. म्हणजे आपण जेव्हा सगळ्यांना वेगवेगळं समजायला लागतो, हा माझा, हा माझा नाही. सत्वगुणामध्ये सगळे भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांचा अंश भगवंत परमात्मा रूपामध्ये सर्व जीवांमध्ये आहेत, त्यामुळे सगळे एकच आहे.
रजोगुणामध्ये ते वेगवेगळे आहे असं जाणणे म्हणजे हे रजोगुणी ज्ञान म्हणायचं. आणि तमोगुणामध्ये काय सांगितलेलं आहे, यत्तु कृत्स्नव वेदस्मिन् कार्ये सत्तम अहेतुकम अतत्वार्थ वदल्पम अथत्वार्थम वदल्पम च तत्तामसम उदाहरितम. तत्तामसम उदाहरितम. आणि ते ज्ञान ज्यामध्ये मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही. आणि जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान असे म्हणतात. एक लक्षात आलं का बघा, सत्वगुणी ज्ञान म्हणजे त्या ज्ञानामध्ये मनुष्य सर्व जीवांना समान पाहायला शिकतो, समभावाने, समज सर्वेषु भूतेषु. हे अध्यायामध्येच पुढे सांगणार आहेत भगवंत. ते सत्वगुणी ज्ञान आहे जो प्रत्येकाला वेगवेगळं समजायला लागतो, माझं तुझं करायला लागतो, ते रजोगुणी ज्ञान आहे. परंतु तमोगुणी ज्ञानामध्ये याच्याशी तुलनाच केलेली नाही. कारण तमोगुणी व्यक्तीला आळस प्रमादामध्ये याच्याशी काही देणं घेणंच नसतं. तो नाही सर्वांमध्ये, सर्व जीवांमध्ये एकच पाहतो, नाही तो सर्वांना वेगळं पाहतो. तो आपल्याच विश्वामध्ये आळस प्रमाणामध्ये एकच प्रकारचं कार्य करत असतो. ते पण थोड्या वेळापुरतं करतो, सोडून देतो. अशा ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हटलेलं आहे. ज्या ज्ञानामध्ये मनुष्य एकच कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचं ज्ञान राहत नाही, खरं काय आहे. आणि जे अतिशय अल्प असते त्याचं ज्ञान छोटंसंच असतं, संकुचित प्रवृत्तीचं असतं, त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हटलेलं आहे. आता तिन्हीचे तात्पर्य वाचूया आपण. सत्वगुणी ज्ञानाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, जो मनुष्य प्रत्येक प्राण्यात, मग तो देवता असो, पशु असो, पक्षी असो, जलचर असो किंवा वनस्पती असो, त्या सर्वांमध्ये आत्मा पाहतो त्याचे ज्ञान सात्विक असते. हे भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आत्म्यांमध्ये तो भेद करत नाही, प्रत्येकामध्ये आत्मा पाहतो. अशा प्रकारचं ज्ञान सात्विक असतं. तर हे समजायला थोडंसं टेक्निकल वाटतंय आपल्याला, परंतु सोपं आहे समजायला. केव्हा आपण सर्व जीवांमध्ये समान आत्मा पाहणार, परमात्मा पाहणार, सर्व जीवांप्रती समान भाव ठेवणार, सर्व जीवांप्रती समान प्रेम ठेवणार. कधी ठेवणार? जेव्हा आपण हृदयातून शुद्ध होऊ, जेव्हा स्वार्थ राहणार नाही, जेव्हा ईर्ष्या राहणार नाही, द्वेष राहणार नाही. अर्जुन इथे म्हणतोय की समोरचे माझे स्वजन आहेत, मी आहे क्षत्रिय, कोणालाही मारू शकतो, परंतु समोरचे माझे स्वजन आहेत त्यांना कसे मारू? म्हणजेच हा भेदभाव निर्माण झाला. सर्व जीवांच्या प्रती समान भाव ठेवणे, सर्व जीवांच्या प्रती समान प्रेम असणे, याचा अर्थ असा नाही की आपलं कर्तव्य आहे क्षत्रियाचं एखाद्याला मारण्याचं, ते नाही करायचं नाही. हे थोडंसं आपण इथे कन्फ्यूज होतो. सगळ्यांच्यावरती समान प्रेम करायचं याचा अर्थ एखाद्या असुराला सोडून द्यायचं असं होत नाही. त्या असुराला मारून टाकणे, त्याला दंड देणे, हेच त्याच्यावरती केलेलं प्रेम असतं. आता हे मग कसं ठरवायचं? तर हे भगवंत ठरवतात, हे आपण नाही ठरवायचं. त्याच्या शास्त्रामध्ये त्याचे मोजमाप दिलेलं आहे. जसं भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये संक्षिप्त रूपामध्ये दिलेलं आहे की आसुरी स्वभावाचा व्यक्ती कसा असतो आणि दैवी स्वभावाचा व्यक्ती कसा असतो, बघ नाही, त्याच्यावरून ठरवायचं. भौतिक जगामध्ये आपण कसं ठरवतो? जो व्यक्ती माझ्या इंद्रिय तृप्तीला मदत करतो तो माझा मित्र आहे, आणि जो व्यक्ती माझ्या इंद्रिय तृप्तीला विरोध करतो तो माझा शत्रू आहे. ही एकच आपली व्याख्या असते.
हो की नाही? परंतु माझ्या इंद्रिय तृप्तीच्या प्रमाणे असुर आणि दैवी प्रवृत्ती आपण ठरवायला गेलो तर प्रत्येकाचे वेगवेगळे ठरतील. कारण प्रत्येकाची इंद्रिय तृप्ती वेगळी आहे, प्रत्येकाचा भाव वेगळा आहे, प्रत्येकाचं मत वेगळं आहे. त्यामुळे तुमच्या मताप्रमाणे ठरवायचा अधिकार नाही. हे कसं ठरवलं पाहिजे? शास्त्राप्रमाणे, भगवंत सांगतील त्याप्रमाणे. आता इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुन जो आहे, असंच नाही, दुर्योधन जो आहे तो एक नंबरचा आसुरी प्रवृत्तीचा आहे आणि त्याला जे सहमत आहेत ते आसुरी मार्गाच्या, अधार्मिक मार्गाच्या बाजूने आहेत. त्यामुळे एक क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य आहे की या सर्वांना तू मारलं पाहिजेस. याचा अर्थ तू त्यांना समभावाने पाहत नाही असं होत नाही. अशा असुरांना मारणे हीच त्यांच्यावर केलेली कृपा असते, करुणा असते. तर सत्वगुणी म्हणून हा जो पॉइंट आहे, बऱ्याचदा याच्यावरती मी स्ट्रेस देऊन सांगतो. मस्किटोज टुडे, ऊन आलं. तुम्हाला आठवतंय का बघा, जे रेग्युलर क्लासला असतात प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत एकदा तरी सांगतात हा मुद्दा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुम्हाला जर शुद्ध भक्त व्हायचं असेल तर अशा प्रकारे सर्व प्राण्यांमध्ये, सर्व जीवांमध्ये तुम्हाला आत्मा आणि परमात्मा पाहून सर्व जीवांप्रती समान आदर, समान प्रेम, समान भाव निर्माण करणे हे अत्यंत 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 गरजेचं आहे. याला कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्याच्याशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय आपण ब्रह्मभूत होऊ शकत नाही. ते 54व्या श्लोकामध्ये का 56व्या श्लोकामध्ये ब्रह्मभूतची व्याख्या सांगतात भगवंत. त्याच्यामध्ये पण हेच सांगतात, ब्रह्मभूत तोच असतो जो सर्व जीवांच्या प्रती समान भाव ठेवतो. समज सर्वेषु भूतेषु. त्यामुळे हा प्रत्येक अध्यायामध्ये हा मुद्दा येतो. वी शुड, वी मस्ट. त्याच्याशिवाय आपण भक्त होऊच शकत नाही जोपर्यंत आपण सर्व जीवांवरती समान प्रेम करायला शिकत नाही. आणि हे कधी होणार? जेव्हा आपल्या मनातले जे अनर्थ आहेत, जसं की द्वेष आहे, निंदा आहे, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, हे पूर्णपणे निघून जाईल, तेव्हाच आपण सर्व जीवांवरती प्रेम करू शकतो. आता सध्या शक्यच नाही. माझ्यासाठी आपले वेगळे आहेत आणि परके वेगळे आहेत. हे आपलं परक असलंच नसलं पाहिजे. बऱ्याचदा मी, तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा मी लेक्चरमध्ये सांगतो की कपिल देव श्रीमद भागवतमच्या 29व्या अध्यायामध्ये आपल्या आईला हे द्वेष, निंदा, ईर्ष्या, जेलसी याचे वेगवेगळे स्टेजेस काय असतात हे समजावून सांगतात. आणि त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याच्या एका श्लोकामध्ये खूप छान सांगतात. या सगळ्या अनर्थातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आणि त्याच्यामध्ये आपण फरक केला नसला पाहिजे कधीच. ऍक्च्युली कपिलदेव शब्द वापरतात, आपल्या उदरामध्ये आणि त्याच्या उदरामध्ये तुम्ही कधी फरक केला नसला पाहिजे. म्हणजेच काय? एखादा उपाशी असेल तर तुम्ही जेवू शकत नाही. समान प्रेम केलं पाहिजे. खूप कठीण आहे वाचायला, श्रवण करायला खूप सोपं वाटतं, हो की नाही? या जगामध्ये शुद्ध प्रेम म्हटलं जातं आईचं प्रेम. ती आई देखील शेजारच्या मुलावरती तेवढं प्रेम करू शकत नाही जी स्वतःच्या मुलावरती करते. त्यामुळे तिचं प्रेम देखील शुद्धच्या जवळ आहे परंतु शुद्ध नाही. एक जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो तोच अशा प्रकारे शुद्ध प्रेम करू शकतो, कारण तो सर्व जीवांमध्ये भगवंतांना पाहतो, सर्व जीवांमध्ये आत्म्याला पाहतो. सो सुपर इम्पॉर्टंट. हा एक मुद्दा जो भगवान श्रीकृष्ण प्रत्येक अध्यायामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला सांगतातच. विशेष करून 7व्या अध्यायापासून पुढे एकदा तरी सांगतात. आणि दुसरा मुद्दा, देवी देवतांचं पूजन न करणे,
फेसबुक स्ट्रीमिंग हॅज स्टॉप्ड म्हणून मेसेज आला. You guys have to turn off the देवी देवतांची आराधना केली नसली पाहिजे. भगवंत हे एकमेव आराधनीय आहेत. हा एक मुद्दा ते प्रत्येक अध्यायामध्ये सांगतात, कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने, विशेष करून 7व्या अध्यायापासून पुढे. हे सात्विक ज्ञान आहे. या ज्ञानाच्या लेवलला आपण जेव्हा पोहोचतो की सगळे जीव समान आहेत, त्याला म्हणायचं सात्विक ज्ञान. सर्व प्राण्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार जरी निरनिराळे देह प्राप्त झालेले असले तरी सर्वांमध्ये एकच आत्मतत्व असते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शरीरातील प्राणशक्तीचे प्राकट्य भगवंतांच्या पराप्रकृतीमुळे होत असते. हा जो आत्मा आहे याला वेगवेगळं शरीर प्राप्त झालेलं आहे, कारण त्याचे वेगवेगळे कर्म होते. त्यामुळे त्याचा तिरस्कार करण्यात काय अर्थ नाही. तो आत्मतत्व हा शुद्धच आहे. तो भगवंतांपासून आलेला आहे. तो भगवंतांच्या पराप्रकृतीचा भाग आहे. पराप्रकृती म्हणजे भगवंतांची श्रेष्ठ इंटरनल एनर्जी, अंतर्गत शक्ती. त्यामुळे तो शुद्धच आहे. तो या शरीरामध्ये वेगवेगळ्या शरीरामध्ये अडकलेला आहे आणि वेगवेगळ्या शरीरामध्ये अडकल्यामुळे त्याला हे वेगवेगळे भोग भोगावे लागतात. त्यामुळे जरी तो माझ्याशी वाईट वागत असला तरी ही त्याची चूक नाहीये. या लेवलला जाऊन आपण सर्व जीवांना समान पाहायला शिकलं पाहिजे. हा उद्देश इथे सांगितलेला आहे आणि यालाच सात्विक ज्ञान म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक देहामध्ये एकच पराप्रकृती चेतना पाहणे ही सात्विक दृष्टी होय. देह नश्वर असला तरी ही प्राणशक्ती अविनाशी आहे. भिन्नता ही शारीरिक स्तरावर दिसून येते. प्राणशक्ती विभाजित झाल्याचा भास होतो, कारण बद्ध जीवनात भौतिक अस्तित्वाची अनेक रूपे दिसून येतात. असे निर्विशेष ज्ञान हे आत्मसाक्षात्काराची एक बाजू असते. मगाशी मी म्हणालो वेगवेगळे शरीर का आहेत, वेगवेगळ्या शरीराच्या प्रमाणे त्या आत्म्याची इच्छा आणि कर्म होतं, त्याप्रमाणे त्याला वेगवेगळे शरीर मिळालेले. परंतु हे शरीर येतं जातं नष्ट होतं. जो आत्मा आहे, जी प्राणशक्ती आहे, ती भगवंतांची शक्ती आहे आणि तो अविनाशी आहे. त्याला नाही कोणी मारू शकतं, नाही कोणी जाळू शकतं, नाही कोणी पाण्यामध्ये बुडवू शकतं. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत हे सांगतात. म्हणजेच काय, आपण कुठल्याही व्यक्तीचा द्वेष केला नसला पाहिजे. बरे तो कसल्याही शरीरामध्ये असो, कशाही प्रकारे आपल्याशी वागत असो. कुत्रा मागे लागला तर आपण कुत्र्याचा द्वेष करतो. समज सर्वेषु भूतेषु. ऑफकोर्स याचा चुकीचा अर्थ पण काढायचा नाही. प्रभुपाद आपल्याला सांगतात की सर्व जीवांना समान आदर देणे, सर्व जीवांप्रती समान प्रेम भाव ठेवणे. याचा अर्थ असा नाही की समोर वाघ आला की त्याला देखील जाऊन दंडवत प्रणाम करणे. आणि मग त्या दंडवत प्रणाम करायला तुम्हाला तो शिल्लकच ठेवणार नाही. ऍक्च्युली दंडवत प्रणाम करायच्या आधीच फस्त करून टाकेल. त्या शरीराप्रमाणे दूर राहूनच त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. प्रत्येकाला वेगळं शरीर मिळालेलं आहे. त्या शरीराचे वेगवेगळे कर्म आहेत. त्या शरीराचं वेगवेगळं कार्यक्षेत्र आहे. क्षेत्रज्ञ आपण ज्याला म्हणतो. आणि त्या कार्यक्षेत्राप्रमाणे तो कार्य करतो आहे. जसं वाघ आपल्याला खाणार समोर आला की, म्हणून वाघ आपला दुश्मन नाहीये. यस, ऑफकोर्स वाघापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. परंतु त्याच्यासाठी वाघाचा द्वेष करून काय उपयोगाचं नाही, कारण तो त्याचा धर्म आहे. एखादा मनुष्य वाघासारखा वागत असेल, सापासारखा वागत असेल, द्वेषी मत्सरी, तरीही तो त्याचा धर्म नाही आहे.
परंतु काही विशिष्ट गुणांमुळे, गुणांच्या प्रभावामुळे तो असा वागत आहे. तो ओरिजिनली शुद्ध आत्माच आहे, हे आपण विचार केला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्याने केलेला द्वेष आणि त्या द्वेषातून केलेली आपली त्याने हानी आपण सहन करायची नाही. बायबलमध्ये देखील म्हटलं जातं की तुम्ही एखाद्याच्या पापाचा तिरस्कार करा, त्या पापीचा तिरस्कार करू नका. तो ज्याप्रमाणे वागतोय त्या वागण्याचा आपण तिरस्कार केला पाहिजे, परंतु त्या व्यक्तीचा तिरस्कार केला नसला पाहिजे. कारण तो जो आत्मा आहे, चेतन आत्मा त्या शरीरामध्ये, तो मात्र भगवंतांच्या पराशक्तीचा भाग आहे, भगवंतांचा अंश आहे. आणि आपण जर भगवंतांचे सेवक असो, भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेला असो, तर भगवंतांच्या प्रत्येक शक्तीला शरण जाणे, भगवंतांच्या प्रत्येक शक्तीला शुद्ध मानणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून अर्जुनाला सांगण्यात येत आहे की दुर्योधनचा तू द्वेष करू नको, परंतु दुर्योधनला थांबवणे तुझं कर्तव्य. आपण सध्या काय करतोय? आपण सध्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी दुसऱ्याचा द्वेष करतोय, दुसऱ्याची स्पर्धा करतोय. या भौतिक जगामध्ये स्पर्धेशिवाय दुसरं काही करतच नाही आपण. ते बंद केलं पाहिजे. ते बंद करणे म्हणजे सात्विक ज्ञान. त्या लेवलला आपलं हृदय त्या लेवल पर्यंत शुद्ध करणे, स्वच्छ करणे म्हणजे सात्विक ज्ञान. या विरुद्ध आपण प्रत्येकाला वेगवेगळं बघायला लागलो. हा असा आहे, तो तसा आहे, हा प्राणी आहे, हा मनुष्य आहे, त्यामुळे हा चांगला आहे, हा कनिष्ठ आहे, हा उच्च आहे, हा नीच आहे, हा चांगला, हा माझा स्वजन आहे, माझा नातेवाईक आहे आणि हा परका आहे. बरेचदा नाही, हा आपला आहे आणि हा परका आहे. तर हे सगळं निर्विशेषवादी होतं, निराकारवादी होतं. ठीक आहे, तुम्ही या सगळ्याला भगवंतांची शक्ती, भगवंतांचे अंश मानत असाल, परंतु हा जर भेदभाव जर आपण करायला लागलो तर मात्र आपण शुद्ध राहू शकत नाही, शुद्ध होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण शुद्ध होऊ शकत नाही तोपर्यंत आपली मुक्ती नाही, या भौतिक जगातून सुटका नाही. पुढे रजोगुणी ज्ञानामध्ये ऑफकोर्स हेच उलट्या प्रकारे जो विचार करतो त्याला रजोगुणी ज्ञान म्हटलेलं आहे. वेगवेगळं समजतो. भगवंत श्रील प्रभुपाद काय म्हणतात? भौतिक शरीर म्हणजेच जीव आहे आणि देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते, ही कल्पना करणे म्हणजे राजसी ज्ञान. तो वेगवेगळ्या शरीराला वेगवेगळं का पाहतो? कारण ते शरीर म्हणजेच जीव समजतो. हा माझा आहे, हा माझा आहे, तो परका आहे. तो जो तुझा आहे तो एक दिवस संपणार आहे. मग त्यानंतर तो पुढच्या जन्मामध्ये तुझा होणार नाही, तो पुढच्या जन्मामध्ये तो दुसऱ्याचाच होणार आहे आणि तुम्ही पण दुसऱ्याचे होणार आहे. कदाचित तो आपल्या चांगल्या कर्मामुळे पुढच्या जन्मामध्ये स्वर्ग लोकात जन्म घेईल आणि तुम्ही तुमच्या वाईट कर्मामुळे पशुयोनीमध्ये जन्म घ्याल. कुठे राहिला संबंध? परंतु आता सध्या हे सगळे जीव माझ्या इंद्रिय तृप्तीच्या आडवे येतात म्हणून ते परके आहेत, परंतु माझ्या इंद्रिय तृप्तीला मदत करतात म्हणून ते माझे आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, माझा समाज आहे. कारण त्या शरीरालाच आपण जीव समजतो. त्याच्या आतला जो जीव आहे तो शाश्वत आहे, तो भगवंतांचा अंश आहे. या लेवल पर्यंत आपण जात नाही आणि मग असे भेदभाव करतो. हा प्राणी आहे, ही वनस्पती आहे, हे सगळे भगवंतांचे जीव आहे. त्यामुळे अशा भेदभाव करण्याच्या ज्ञानाला राजसिक ज्ञान म्हटलेलं आहे. या ज्ञानानुसार एका शरीराहून दुसरे शरीर भिन्न असते, कारण दोन शरीरामधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झालेला दिसतो. एक मनुष्य वाटतो, एक प्राणी वाटतो. या बाह्य स्वरूपामध्ये हे वाटतं. थोडस कन्फ्युजिंग होते, हो की नाही? बाहेरून जर आपण पाहिलं तर आसुरी प्रवृत्तीचा आणि दैवी प्रवृत्तीचा एक समानच दिसतात आपल्याला. ते एक समानच पाहिले पाहिजे.
परंतु रजोगुणी व्यक्तीचं ज्ञान त्याला ते वेगळं वेगळं करायला भाग पाडतं. रजोगुणी व्यक्ती विचार करायला लागतो की हा आसुरी आहे, हा माझा दुश्मन आहे, आणि हा दैवी गुणाचा आहे, हा माझा मित्र आहे. जसं हिरण्यकशिपू नेहमी म्हणायचं, विष्णू आणि विष्णूच्या बाजूने असलेले सगळे माझे शत्रू आहेत, बाकीचे सगळे माझे मित्र आहेत. आणि प्रल्हाद महाराज नेहमी आपल्या वडिलांना सांगायचे, डॅडी जरा जागे व्हा. हे पितामह, या जगामध्ये माझा तुमचा शत्रू मित्र असला काही प्रकारच नसतो. तुम्ही माझ्यावरती इतके अत्याचार करताय रोज, म्हणून मी काय तुम्हाला शत्रू म्हणू का? नाही, तुम्ही पण भगवंतांचे एक अंशच आहात, त्यामुळे भगवंतांच्या सेवकच आहात. आता सध्या फक्त तुम्ही विसरलाय. ज्या दिवशी तुम्हाला आठवेल तुम्ही भगवंतांचे सेवक आहात, तुम्ही पण शुद्धच होणार आहे. आता सध्या तुमचं शरीर वेगळं आहे, माझं शरीर वेगळं आहे. हत्तीचं शरीर वेगळं आहे, ब्राह्मणाचं शरीर वेगळं आहे, गाईचं शरीर वेगळं आहे, कुत्र्याचं शरीर वेगळं आहे, कुत्र्या खाणाऱ्याचं शरीर वेगळं आहे. पण त्या सगळ्यांमध्ये जीव एकच आहे, जीव तत्व एकच आहे. हे जो जाणतो त्याला पंडित म्हटलं जातं. नाही, what is that? ब्राह्मणे गविहस्तिने शुनीचैव श्वपाकेच विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. तोच मुद्दा परत परत सांगण्यात आलेला आहे. तर रजोगुणी व्यक्तीचं प्रमुख लक्षण काय असतं? अनियंत्रित इंद्रिय तृप्ती. त्याला इंद्रिय तृप्तीशिवाय दुसरं काही सुचतच नाही. म्हणूनच तो वेगवेगळ्या जीवांमध्ये वेगवेगळा फरक करतो. नसेल तर त्याला फरक करायची गरज नाही. दोन शरीरामधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झालेला असतो असं त्याला वाटतं. अन्यथा चेतना प्रकट करणारी आत्मा नावाची भिन्न वस्तू नसते. त्या आत्म्यावरती त्याचा विश्वास नाही. शरीरच आत्मा आहे त्याला असं वाटतं. शरीरच आत्मा आहे आणि शरीरापलीकडे वेगळा असा आत्मा नाही. अशा ज्ञानानुसार चेतना अनित्य आहे आणि आत्मा व्यक्तिगत रूपात वास्तविक नसून एकच सर्वव्यापी आत्मा असतो. निर्विशेषवाद अगेन. जो ज्ञानाने पूर्ण आहे आणि हे शरीर अनित्य अज्ञानामुळे प्रकट झाले आहे आणि या शरीरापलीकडे एक विशेष व्यक्तिरूप अथवा परमात्माचे अस्तित्व नाही असं जाणतो, ते रजोगुणी ज्ञान आहे. रजोगुणी ज्ञानामुळे वरील सर्व कल्पना उत्पन्न होत असतात. देहात्मबुद्धी, ज्याला भगवद्गीतेमध्ये पुन्हा 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 म्हटलेलं आहे, देहात्मबुद्धी. देहात्मबुद्धी म्हणजे काय? स्वतःला शरीर समजणे आणि आत्म्याचं अस्तित्व नाकारणे. शरीर संपलं की संपलं, त्यामुळे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आयुष करून घ्या. त्यामुळे स्वार्थी, द्वेषी, मत्सरी वागलं तरी चालतंय, कारण पुढचा जन्म मला काही माहिती नाही, माझा विश्वास नाही. शरीर म्हणजेच मी आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे, म्हणूनच ते शरीर म्हणजेच तुम्ही आहात. त्यामुळे एक शरीर चांगलं आहे, एक शरीर वाईट आहे. शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे, तो मात्र समान आहे. याच्याबद्दल इथपर्यंत त्यांचं ज्ञान जातच नाही. याला राजसी ज्ञान म्हणायचं, रजोगुणी ज्ञान म्हणायचं. आणि या दोघांच्याही उलटा तमोगुणी ज्ञान असतो, तो म्हणजे त्याला याच्याशी काही देणं घेणंच. त्याला फक्त झोपायचंय. मला असलं काही सांगू नका म्हणतात. मला सगळ्यांना समान पण बघायला सांगू नका आणि सगळ्यांना वेगळं पण बघायला सांगू नका. मला जे काम दिलंय ते मी करतो, दुसरं वेगळं काम सांगू नका. आळस, प्रमाद, हो नाही. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, एकच काम करायचं. ज्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते, त्यांचं ज्ञान एवढंच असतं, संकुचित, त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, सर्वसाधारण मनुष्याचे ज्ञान नेहमीच तमोगुणी असते, कारण बद्धावस्थेतील सर्व जीव जन्मापासूनच तमोगुणात असतात.
विशेष करून कलियुगामध्ये तर हे सरळ सरळ दिसून येते. शास्त्रामध्ये म्हटलेलं पण आहे, जन्म ना जायते शूद्र, जन्माने सगळेच शूद्र असतात, तमोगुणी शूद्र असतात. जो आचार्यांच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदेशानुसार ज्ञान विकसित करीत नाही, त्याचे ज्ञान देहापुरतेच मर्यादित असते. शास्त्राच्या आदेशानुसार कर्म करण्याची त्याला फिकीर नसते. काय लिहिलंय, काय करावं, आताचा वेळ पुढे ढकलून नेण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं मी करतो, त्याच्या पुढे मला काही सांगू नका. शास्त्र, गुरु, आचार्य काही देणं घेणं नसतं तमोगुणी लोकांना. त्याच्याकरिता धन हेच ईश्वर असते आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागवणे इतकेच असते. मला जेवढं मिळालंय, शरीराच्या गरजा भागल्या, त्याच्या पलीकडे मला अध्यात्म, आत्मा, शरीर कशामध्ये इंटरेस्ट नाही, काही सांगूच नका. अशा ज्ञानाचा परम सत्याशी काही संबंध नसतो. हे ज्ञान बहुत करून आहार, निद्रा, भय, मैथून या सामान्य पशूंच्या ज्ञानासारखेच असते, पशुवत असतो तो. असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते असे येथे म्हटलेले आहे. दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर या शरीरा पलीकडे असलेल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात. ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म यांच्या जोरावर अनेक सिद्धांत व वाद निर्माण होतात त्याला रजोगुणी ज्ञान म्हणतात. आणि देह सुखसोयीत कसा ठेवता येईल या संबंधीच्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. 14व्या अध्यायामध्ये तमोगुणाची लक्षणं वाचत असताना आपण वाचलेलं तुमच्या लक्षात आहे का बघा. तमोगुणी व्यक्तीला शरीर सोडल्यानंतर कुठे जन्म मिळतो? खालच्या पाताळ लोकांमध्ये, पशुयोनीमध्ये. विशेष करून भगवंत तिथे म्हणतात पशुयोनीमध्ये. का? कारण त्याचं ज्ञानच तेवढं असतं. कुत्र्याला तुम्ही जाऊन सांगा सगळ्या जीवांना समान बघायला शिक. कुत्रा नाही सगळ्या जीवांना समान बघतो, नाही सगळ्या जीवांना वेगळं वेगळं बघतो. त्याला रोजची चिंता एवढीच आहे की मला कुठे हाडाचा तुकडा मिळेल. त्याच्या पलीकडे तो विचारच करत नाही. सिंपल. 4-5 कुत्री असतील, त्याच्यामध्ये तुम्ही एक हाड टाकला तर ते सगळे एकमेकांची भांडायला लागतात. तो कुत्रा विचार पण करत नाही की दुसरा कुत्रा माझा मुलगा आहे का मुलगी आहे का. याला म्हणायचं पशुजीवन, जिथे आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्याशिवाय दुसरा कशाचाही विचार करायची आपली कुवत नाही, इच्छा नाही. हे पशुप्रमाणे जीवन असतं आणि पशुप्रमाणे जीवन जगणारा हा तमोगुणी असतो. सिंपल. रजोगुणी व्यक्ती त्याच्यापेक्षा थोडा पुढे गेलेला असतो. तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी धडपडायला शिकतो आणि सकाम कर्म करायला लागतो. परंतु सर्व जीवांना तो वेगवेगळंच पाहतो. तो सर्व जीवांना एक पाहत नाही, वेगवेगळे सिद्धांत मांडतो. भगवंतांना शक्ती म्हणून मानतो, परंतु सगळे जीव वेगवेगळे आहेत, भगवंतांचा आणि जीवांचा काही संबंध नाही. वेगवेगळे तर्क वितर्क मांडतो. त्याला रजोगुणी ज्ञान म्हटलं जातं. आणि जो भगवंत आणि भगवंतांच्या सर्व जीवांना समदृष्टीने पाहतो, भगवंतांचे अंश म्हणून सर्व जीवांना पाहतो आणि भगवंतांना सर्वश्रेष्ठ म्हणून पाहतो, त्याचं ज्ञान सत्वगुणी ज्ञान असतं. समजायला तसं सोपं आहे. पुढे कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्या पुढे कर्त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत रज आणि तमोगुणानुसार.
मी विचार करतोय की वाचूया का नको. 7:45. थोडस कर्माबद्दल आपण बोलू शकतो, परंतु कन्फ्यूज होईल, कारण कर्माबद्दल जास्त बोललं पाहिजे. तात्पर्य शिला प्रभुपादांनी छोटे दिलेत, परंतु सात्विक कर्म, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म कसं असतं, कारण आपल्याला कर्म बदलायचं आहे. सगळंच महत्वाचं आहे, परंतु हे थोडस आपण उद्याच वाचूया. उद्या वाटल्यास त्याच्याबरोबर कर्ता कसा असतो, सात्विक, राजसिक आणि तामसिक, ते वाचूया. म्हणजे आज आपण इथेच थांबूया. थोडासा जास्त वेळ मिळेल प्रश्नोत्तराला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभुजी, जे तामसिक राजसिक गुण आहेत त्याबद्दल आणि तर थोडस जरा परत एकदा माहिती द्या, कारण ते लवकर लक्षात येत नाही. आपण कुठल्या याच्यात बसतोय काय लक्षात येत नाही आपण. हे थोडस रिपीट होईल, कारण याच्यावरती पूर्ण अख्खे 2 अध्याय आहेत. 14वा अध्याय आणि 17वा अध्याय. विशेष करून 14वा अध्याय जो आहे तो हे वेगवेगळे या तिन्ही गुणांचा स्वभाव, तिन्ही गुणांची गती, तिन्ही गुणांची लक्षणं हे सांगण्यासाठीच आहे 14वा अध्याय. आणि 17वा अध्याय जो आहे या 3 गुणांनुसार, कदाचित तुम्ही होता 17व्या अध्यायाच्या वेळेला, 17व्या अध्यायामध्ये या 3 गुणांनुसार कोण कशी श्रद्धा ठेवतो, यज्ञ तप आणि दान आणि आहार, हे तिन्ही गुणाचे लोक वेगवेगळे कसे करतात. त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये हे समजावून घ्यायचं असेल तर 14व्या अध्यायाचे रेकॉर्डिंग तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल. थोडक्यात सांगायचं, जर जो सत्वगुणी असतो तो कधी पाप कर्म करत नाही, परंतु पुण्य कर्म जे करतो ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच करतो. शास्त्रामध्ये दिलेले सकाम कर्म करतो, आणि ते देखील ज्ञान आणि सुख मिळवण्यासाठी तो करतो. तो प्रकाशमान असतो, तो कोणाला त्रास देत नाही, कोणाशी वैर करत नाही, समाधानी असतो, अगदी समाधानी जीवन जगतो, कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो. याचा अर्थ असा नाही की तो या भौतिक जगामधून मुक्त होईल, तो सत्वगुणामध्ये असतो. परंतु सत्वगुणामध्ये जे त्याला सुख मिळतं चांगलं काम केल्यामुळे, जे त्याला ज्ञान मिळतं, ते सुख आणि ज्ञान या भौतिक जगामध्ये त्याला बांधून ठेवतं. तसंच सुख अजून मिळावं म्हणून तो तशाच प्रकारचे सत्वगुणी काम करतच राहतो. त्यामुळे सत्वगुण जरी चांगला असला तरी तो आपल्याला मुक्त करत नाही बंधनातून. तिन्ही गुण मुक्त करत नाहीत. तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होऊन गुण सोडून आपल्याला कर्म करावं लागतं, मगच आपण मुक्त होतो. तर सत्वगुणी लोक खूप चांगलं काम करतात. मग त्या चांगल्या कामाचा फायदा म्हणून त्यांना मृत्यूनंतर स्वर्ग लोकात जन्म दिला जातो, त्याच्यावरच्या लोकात जन्म दिला जातो. परंतु भौतिक जगातून सुटका होत नाही. कारण का? कारण ते सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठीच कार्य करत असतात. शास्त्र त्यांना थोडाफार समजतो आणि त्या शास्त्राचा आधार घेऊन ते कुणाला त्रास देत नाहीत, कुणाच्या अध्यात्मध्यात नसतात, परंतु भगवंतांसाठी कार्य करत नाही. जनरली आपण ज्यांना चांगली लोक म्हणतो, समाजामधले चांगली लोक. पण नुसतं चांगलं असून उपयोगाचं नाही.
भगवंतांची सेवा केली पाहिजे, भगवंतांना मान्य करायला पाहिजे आणि भगवंतांचं सेवक व्हायला पाहिजे, मग आपली मुक्ती होते. याचं गणित सांगितलेलं आहे 14व्या अध्यायामध्ये. त्यांची लक्षणं काय असतात ते सांगितलेलं आहे. प्रसन्न, त्यांचं मुख्य लक्षण असतं ते म्हणजे ते प्रकाशमान असतात, सुखी असतात, ज्ञानी असतात आणि ते मृत्यूनंतर वरच्या लोकांमध्ये जन्म घेतात. जो रजोगुणी असतो त्याचं मुख्य लक्षण असतं ते म्हणजे अनियंत्रित इंद्रिय तृप्तीची इच्छा. इंग्लिशमध्ये सत्वगुणाला मोड ऑफ गुडनेस म्हटलेलं आहे. गुडनेस, चांगला. रजोगुणाला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे मोड ऑफ पॅशन. रजोगुणी माणसांमध्ये पॅशन खूप असतं. येस, मला हे मिळवायचंच आहे, काय व्हायचं ते उद्या, मला हे मिळवायचंच आहे, त्यांना म्हणायचं रजोगुणी. परंतु बऱ्याचदा हे रजोगुणी लोक चांगल्या मार्गानेच मिळवायचा प्रयत्न करतात, चांगल्या सकाम कर्म करण्यामध्येच ते बिझी असतात. या मार्गाने मिळालं नाही तर त्या मार्गाने मिळवतात, परंतु मिळवायचं सोडत नाही. इंद्रिय तृप्ती सोडायची नाही, पूर्ण करूनच राहायची. मन त्यांचं सदैव त्याच्यामध्ये असतं, किचकिच किचकिच किचकिच, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. शांत नसतात सत्वगुणी लोकांचं, शांत समाधानी नसतात. सत्वगुणी लोक पण सुखाच्याच मागे असतात, परंतु समाधानी असतात. जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी असतात, ते कारण ते ज्ञानी असतात. विनाकारण मागे लागून स्वतःचं स्वास्थ्य, स्वतःचं मन, चिंता, भय, शोक याच्यामध्ये अडकत नाहीत. रजोगुणी मात्र याच्यामध्ये कायम याच्यामध्ये अडकलेले असतात. आणि तमोगुणी म्हणजे ज्याला शास्त्राप्रमाणे कायमच करायचं नाहीये. रजोगुणी लोकांचं मुख्य लक्षण असतं मन थाऱ्यावर नसणे, चंचल मनाचे असतात. हे खूप चंचल मनाचे असतात, खूप अहंकारी असतात, मी माझं याच्यामध्ये जास्त असतात, माझं झालंच पाहिजे याच्यामध्ये जास्त. आणि तमोगुणी लोकांचं लक्षण तमोगुणी लोकांना जे लवकर मोहित होतात, भ्रमित होतात, त्यांना तमोगुणी म्हटलं जातं. आणि तमोगुणी लोकांचं मूळ लक्षण असतं ते म्हणजे आळस, प्रमाद, कुठलीच गोष्ट करायची नाही, आळशी जीवन जगायचं. मग फुकटचं मिळत असेल तर ते पाप कर्म जरी करायला लागलं तरी फुकटचं मिळालं पाहिजे, फुकट जगायला शिकलं पाहिजे. त्यांची इच्छाच नसते काम करायची. मग असे लोक लवकर भ्रमित होतात, लवकर मोहित होतात. त्यांना तुम्ही स्कीम सांगितली, 5 रुपये द्या तुम्हाला 5 लाख मिळतील, लगेच कारण फुकट पाहिजे, आरामात पाहिजे, इझी पाहिजे. हा फीस्ट आहे. मग अशा लोकांचा जन्म 14व्या अध्यायात सांगितलेला आहे. तमोगुणी लोकांचा जन्म हा पशु योनीमध्ये होतो, कारण ते पशुवतच वागत असतात. खाणे, पिणे, झोपणे, मैथून करणे एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये असतं, त्याच्या पलीकडे काही नसतं. कुणी त्यांना म्हटलं हे काम कर, तुला 5 लाख रुपये देतो, तरी नाही म्हणतात. काम करायचं नाही. रजोगुणी याच्या उलटे असतात, काय करू सांगा, मला पाहिजे, मला पाहिजे. म्हणून इंग्लिशमध्ये तमोगुणी लोकांना म्हटलेलं आहे मोड ऑफ इग्नोरन्स, अज्ञानी असतात. यांना शास्त्रामध्ये मूर्ख पण म्हटलेलं, कारण यांना कळत नाही काय केलं पाहिजे, काय करायला नसलं. लगेच भ्रमित होतात, लगेच मोहित होतात. महेंदा ही लक्षणं 14व्या अध्यायात सांगितली. हे लोक यज्ञ कसा करतात, दान कसा करतात, तप कसं करतात 17व्या अध्यायात सांगितलं. आणि आता या अध्यायामध्ये यांचं ज्ञान कसं असतं, यांचं कर्म कसं असतं,
आणि तो कर्ता कसा असतो हे सांगण्यात येत आहे. आणि त्याच्यानुसार ब्राह्मण कोणाला म्हणायचं, क्षत्रिय कोणाला म्हणायचं, वैश्य कोणाला म्हणायचं आणि शूद्र कोणाला म्हणायचं हे पुढे भगवंत सांगणार आहेत. आणि या पद्धतीने आपण जर कर्म केलं तर आपण हळूहळू शुद्ध होऊ शकतो. यालाच वर्णाश्रम पद्धती म्हणतात. हे आपल्याला जरी आता थोडंसं टेक्निकल वाटत असलं की भगवंत काय सांगतायत, हे कर्माची 5 कारणं आहेत, कर्माचे 3 प्रेरणा आहेत, कर्माचे 3 घटक आहेत, ज्ञान, कर्ता, कर्म वेगवेगळ्या गुणानुसार वेगवेगळं ठरतं. हे सगळं सांगायचा उद्देश आहे. शेवटी भगवंत आपल्याला वर्णाश्रम समजावून सांगणार आहे की मग ब्राह्मण कोणाला म्हणायचं, त्याचे गुण काय असतात. जो सत्व गुणामध्ये असतो तो ब्राह्मण असतो. मग त्याने काय केलं पाहिजे, त्याची लक्षणं काय असतात. तसंच क्षत्रिय कोण असतो, त्याची लक्षणं काय असतात, त्याचं कर्म कसं असतं, काय कसल्या प्रकारचं असतं हे पुढे समजा. हे कर्म, कोणाचं कर्म कशा प्रकारचं असतं आणि तेच कर्म त्याने केलं पाहिजे, दुसरं केलं नसलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे थोडंसं टेक्निकल नॉलेज देतं. तुम्ही ते लेक्चर्स ऐका 14व्या अध्यायाचे, म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये लक्षात येईल. या भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक कल्पना, प्रत्येक जे काही असेल ते या 3 गुणांमध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण या भौतिक जगामध्ये हे 3 गुण म्हणजेच भौतिक प्रकृतीचे 3 साखळ्या असतात. आणि कुठलीही गोष्ट अशी नसते की या 3 गुणांमध्ये नसते. आपला दिवसाचा वेळ देखील या 3 गुणांमध्ये असतो. सकाळचा वेळ सत्वगुणामध्ये असतो, दुपारचा वेळ रजोगुणामध्ये असतो, संध्याकाळचा वेळ तमोगुणामध्ये असतो. म्हणून सकाळच्या वेळेला आपण शुद्ध कर्म केले पाहिजे. म्हणून सकाळच्या वेळी केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात राहतात. म्हणून आपले आई वडील सांगायचे सकाळी लवकर उठून अभ्यास करत जा. सकाळी आपण देवपूजा केली पाहिजे, जप केला पाहिजे, दुसऱ्यांसाठी चांगलं विचार केले पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे, सत्वगुणी आहार घेतला पाहिजे, सत्वगुणी म्युझिक ऐकलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, आरती केली पाहिजे. आणि आपोआप जसं जसं 9-10 वाजायला लागतात तेव्हा वेळच तुम्हाला रजोगुणामध्ये घेऊन जातो. कारण दिवसभर कष्टाचं काम करायचं असतं, त्यासाठी पॅशन पाहिजे, यस मी करणार अशी भावना पाहिजे. आणि मग संध्याकाळी काम करून तुम्ही दमलेला असता, त्यामुळे संध्याकाळी यस मी करणार म्हणून चालत नाही, विश्रांतीची पण गरज असते. म्हणून संध्याकाळचा वेळ तमोगुणामध्ये वेळच तुम्हाला घेऊन जातो. त्यामुळे असं नाहीये की एकाच गुणामध्ये माणूस राहतो. वेळेनुसार गुण बदलतात, बदलले पण पाहिजे. या 3 गुणांचं बॅलन्स आपण ठेवला पाहिजे. आणि तो जर कृत्रिमरित्या आपण जर या 3 गुणांचा बॅलन्स ठेवायला गेलो तर आपण चुकतो. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतं की या 3 गुणांचा बॅलन्स ठेवण्यापेक्षा तुम्ही भगवंतांसाठीच कर्म करायला लागा. तुमचा गुण आपोआप शुद्ध होतो आणि तुम्ही गुणाच्या पलीकडे जाऊन काम करता. तेच जे एक क्षत्रिय रजोगुणामध्ये जे काम करतो, जसं अर्जुनाला आता फायटिंग करायचं आहे, फायटिंग करायचं म्हटल्यावर अंगामध्ये पॅशन पाहिजे, यस समोरच्याला मी मारणारच अशी भावना उत्पन्न झाली पाहिजे, क्रोध उत्पन्न झाला पाहिजे. हे रजोगुणाचं काम असतं. याचा अर्थ तो रजोगुणी वाईट आहे असं नाही. त्याने तेच जर रजोगुण जर भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं तर त्याच्या रजोगुणाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, गुणाच्या पलीकडे जातो, तो शुद्ध सत्व गुणामध्ये तो कार्य करतो. हे जे ट्रान्झिशन आहे, आपल्याला गुण आहेत जन्माप्रमाणे, काही गुण आपल्यामध्ये जन्मजातच असतात, ते आपण बदलू पण शकत नाही. त्यालाच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हटलेलं. ते न बदलता तेच भगवंतांसाठी कसं केलं पाहिजे हे शिकणं म्हणजेच गुणाच्या पलीकडे जाणे, 3 गुणाच्याही पलीकडे जाणे. हा गुणांचा गोळाबेरीज आहे. म्हणून 14व्या अध्यायामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की आता जे मी तुला ज्ञान देणार आहे ते टॉपमोस्ट ज्ञान आहे. हे जर तुला गुणांची भानगड समजली, कारण हे गुणच बांधून ठेवतात आपल्याला, दुसरं कुणी बांधून ठेवत नाही. ही जर गुणांची भानगड तुला समजली, गुण तुला आता सध्या कसे बांधून ठेवलेले आहेत हे जर तुला समजलं,
तर तू मुक्त होऊ शकतोस. असे बरेच ऋषी मुनी मुक्त झालेले आहेत. म्हणून मी तुला आता हे टॉपमोस्ट ज्ञान देणार आहे, ज्याला म्हणतात त्रिगुण. त्यामुळे हे गुण हे आपण 1-2 मिनिटामध्ये किंवा 10-15 मिनिटामध्ये चर्चा करण्यासारखा विषय नाही आहे गुणांचा. त्याच्यासाठी जर समजावून घ्यायचंच असेल तर 14वा अध्याय, 17वा अध्याय हे विशेष करून आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्याही पलीकडे अगदी डिटेलमध्ये जाऊन श्रीमद भागवतम मध्ये गुणांचा अभ्यास आहे 7व्या स्कंदामध्ये. तिथेही आपण त्याचं ज्ञान घेऊ शकतो. परंतु थोडक्यात हे लक्षात ठेवायचं आपण, सत्वगुण म्हणजे बॅलन्स, रजोगुण म्हणजे अति करणे, तमोगुण म्हणजे आळशी राहणे, कमी करणे. जो रजोगुणामध्ये असतो, मी एकदा समजावून सांगितलेलं असतं, जर रजोगुण आपण कंट्रोल केला नाही, रजोगुण वाढवतच गेलो तर रजोगुण व्यक्ती खूपच चंचल मनाचा होतो. त्याचं मन ठाऱ्यावर राहत नाही. किचकिच किचकिच किचकिच. वर्गामध्ये आपल्या काही मित्र असायचे, आपण पण असायचो, पेन हातात दिलं की पेन खाटकीट 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 करत बसायची सवय असते त्यांना. एका ठिकाणी शांतपणे राहू शकत नाहीत रजोगुणी लोक. हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. एक गोष्ट मिळाली त्याचा अनुभव, त्याचा आनंद घ्यायच्या आधीच दुसरं पाहिजे असतं त्यांना. मग असे व्यक्ती जेव्हा रजोगुण अनकंट्रोल्ड होतो तेव्हा ते रागीट होतात, दुसऱ्याचं ऐकत नाहीत, पाहिजेच पाहिजे, जिद्दी होतात. आणि जेव्हा रजोगुण टोकाला जातो तेव्हा ते दुसऱ्याला मारून पण टाकतात. त्यांच्यासाठी सगळं काही माझं करणे एवढंच असतं. तमोगुणी लोकांचं एक्झॅक्टली याच्या विरुद्ध असतं. काही करायचंच नाही, आळस, निराश, नैराश्य, डिप्रेशन. तमोगुण जेव्हा वाढत जातो तेव्हा डिप्रेशन, मला काहीच नको, कशात इंटरेस्टच नाही, कशात रसच राहिलेला नाही, माझ्याकडे कुणी लक्षच देत नाही, माझ्यासाठी कुणी काही करतच नाही. हा पट्ट्या कुणासाठी काय करणार नाही, हा किंवा ही, परंतु सगळ्यांनी माझ्यासाठी केलं पाहिजे. मग असे निराशामध्ये जाऊन जाऊन शेवटी तो स्वतःलाच मारतो, आत्महत्या करतो. टोकाची भूमिका. एक रजोगुणाची टोकाची भूमिका, तो दुसऱ्याला मारतो. तमोगुणाची टोकाची भूमिका, तो स्वतःला मारतो. परंतु सत्वगुणी हा बॅलन्स्ड असतो. तो नाही अति करतो, नाही कमी करतो, नाही तो पाप कर्म करतो. परंतु तो अडकतो का? कारण तो पण सुखासाठीच काम करतो. तिथे त्याचा स्वार्थ असतो, शुद्ध होत नाही. बेसिक गणित आहे तिन्ही गुणांचं. झाड सत्व रज तमोगुणी असतात, पशुपक्षी सत्व रज तमोगुणी असतात. जरी पशुपक्ष्यांना, प्राण्यांना तमोगुणी म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, त्यांच्यामध्ये पण थोडा थोडा सत्वगुण असतो. जसं की गायी सत्वगुणामध्ये असतात आणि वाघ, सिंह रजोगुणामध्ये असतात. आणि गोगलगाय, मांजर, कुत्रा हे तमोगुणामध्ये असतात. सगळे प्राणी तमोगुणामध्ये असतात, परंतु त्यांच्यामध्ये थोडा थोडा हा सत्वगुण असतो. ज्याच्यामध्ये थोडा सत्वगुण असतो त्याला गायीसारखं शरीर मिळतं. त्याच्यामध्ये थोडा रजोगुण असतो, तो वाघासारखं शरीर प्राप्त करतो. झाड पूर्णपणे तमोगुणामध्ये असतात, परंतु त्यांच्यात पण थोडा थोडा सत्वगुण असतो, त्यांच्यात पण थोडा थोडा रजोगुण असतो. हे एकच नसतं, मिक्स पण असतं. झाडं सगळी तमोगुणामध्ये असतात, आळशी असतात, एका ठिकाणाहून हलत नाहीत, म्हणूनच त्यांना झाड बनवलंय. परंतु जी झाडं आपल्याला फुलं देतात, फळं देतात, त्यांच्यामध्ये थोडासा सत्वगुण असतो. जी झाडं आपल्याला हात लावू देत नाहीत, काटे असतात त्या झाडांना, निवडुंगासारखी, त्यांच्यामध्ये थोडासा रजोगुण असतो. तर हे कॉम्बिनेशन आहे. आपल्यामध्ये पण कधी कधी सत्वगुण असतो, कधी रजोगुण असतो, कधी तमोगुण असतो, परंतु एक गुण स्ट्रॉंग असतो आपल्यामध्ये जन्मापासून. तो गुण आपण ओळखला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. नसेल तर आपण पाप कर्म करत असतो. हे पुढे आपण वर्णाश्रम जेव्हा अभ्यास करू या अध्यायामध्ये तेव्हा आपण त्याची चर्चा करूया, त्यात आता करायला नको. आहार सत्व रज तमोगुणी असतो, म्युझिक सत्व रज तमोगुणी असतो,
कपडे सत्व रज तमोगुणी असतात, कलर्स सत्व रज तमोगुणी असतात. सगळं या जगातलं सगळं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कल्पना जी दिसत नाही अशी कल्पना देखील सत्व रज तमोगुणामध्ये असते. म्हणूनच या 3 गुणांना प्रकृतीचे 3 साखळ्या म्हटलेल्या आहे, जे आपल्याला बांधून ठेवतात. हरे कृष्ण. चांगला ओव्हरव्ह्यू झाला विजय कुमार प्रभूजींच्या कृपेने. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, रामकृष्ण हरी हा मंत्र आणि आपला हरे कृष्ण हरे राम हा मंत्र हे नामच आहे, मग याच्यामध्ये अंतर काय आहे प्रभूजी दोघांमध्ये, दोन्ही मंत्रांमध्ये? या दोन्ही मंत्रांमध्ये अंतर आहे आपला अहंकार. मी मूर्ख आहे, मला गुरुकडे गेलं पाहिजे आणि गुरुने सांगितलेला मंत्र म्हटला पाहिजे, हे जो मान्य करत नाही तो वेगवेगळ्या मंत्रांचा अभ्यास करत असतो, वेगवेगळ्या मंत्रांना म्हणायचा प्रयत्न करत असतो, वेगवेगळ्या मंत्रांचे तर्क वितर्क करत असतो. प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की राम, कृष्ण, हरी, वामनदेव, नृसिंहदेव सगळे समान आहेत. आज सकाळीच आपण चर्चा करत होतो. सगळे भगवंतांचे अनेक रूप आहेत आणि अनेक नाव आहेत, सगळे समान आहेत. चैतन्य महाप्रभूंनी देखील हेच सांगितलेलं आहे. नामनाम अकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काल. भगवंतांच्या प्रत्येक नावामध्ये तेवढीच शक्ती आहे, तेवढाच पॉवर आहे आणि कुठलंही नाम तुम्ही कधीही कुठेही घेऊ शकता, त्याचे काहीही बंधन नाही, नियम नाही. मग आपण हरे कृष्ण महामंत्रच का म्हटला पाहिजे? कारण मी या आचार्याला शरण गेलेलो आहे, त्या आचार्यांनी मला आदेश दिलेला आहे हा मंत्र म्हणा, म्हणून मी हा मंत्र म्हणतो. म्हणून मी रामकृष्ण हरी म्हणणाऱ्यांचा द्वेष करतो का? नाही. त्या वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांनी, महान संतांनी सांगितलेलं आहे रामकृष्ण हरी म्हणा, हे रामकृष्ण हरी म्हणतात. म्हणून ते वैकुंठात जाणार नाहीत का? असंही नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मंत्रांमध्ये, भगवंतांच्या वेगवेगळ्या नावांमध्ये तेवढीच शक्ती असते. परंतु मला माझ्या गुरुनी सांगितलंय म्हणून मी हा मंत्र म्हणतो. इथे आपला अहंकार हा आपण सोडून द्यायचा असतो. एवढाच फरक आहे. तसं नाही प्रभूजी, मला फक्त वेगळे पण जाणून घ्यायचं होतं. काहीही वेगळे पण नाहीत. तुम्ही नृसिंहदेव 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 म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. विष्णूंचे सहस्त्र नाम आहेत. साऊथ इंडियामध्ये बरेच लोक 1000 नावं घेतात, ते पण चांगलं आहे. कली संतरण उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये हा मंत्र सर्वांनी म्हटला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शास्त्राप्रमाणे हा मंत्र सांगितलेला आहे, हा कुणी निर्माण केलेला नाही. मंत्र वेगळं असतं आणि भगवंतांचं नाव वेगळं असतं. रामकृष्ण हरी हे फक्त भगवंतांचं नाव घेतल्यासारखं आहे. हरे कृष्ण हा महामंत्र आहे, हा त्याच्यामध्ये फरक असतो. परंतु तुम्ही मंत्र म्हटला नाही म्हणून काही फरक पण पडत नाही ऍक्च्युली. उदाहरणार्थ एक परफेक्ट याचं उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराज आपल्यासाठी महान भक्त आहेत, परंतु प्रल्हाद महाराजांनी हरे कृष्ण महामंत्र म्हटला नाही. प्रल्हाद महाराजांनी कुठला मंत्र म्हटला? ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. तो देखील सर्वश्रेष्ठ आहे. तर भगवंतांच्या कुठल्याही रूपामध्ये, भगवंतांच्या कुठल्याही नामामध्ये कधीच भेद करायचा नसतो, कधी नसतोच भेद ऍक्च्युली. मग तरीही आपण हा मंत्र का म्हणतो, तो मंत्र का म्हणतो? हे वेगवेगळ्या संप्रदायाप्रमाणे भगवंत ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या स्वरूपामध्ये अवतीर्ण झाले, तिथे तिथे वेगवेगळे भक्त निर्माण झाले. त्या त्या भक्तांनी वेगवेगळे
मंत्र सांगितले, वेगवेगळे नामस्मरण करायला सांगितलं, त्याप्रमाणे वेगवेगळे लोक वेगवेगळे नामस्मरण करतात. त्याच्यात फरक काहीच नसतो ऍक्च्युली, आणि फरक करायचा पण नसतो. आता मी वारीला गेले ना प्रभूची, चालत आपल्याकडून सातारवरून कोरेगाववरून, तेव्हा ते 10-12 दिवस ते कानावर पडत होतं. मग ते संभ्रम होता की नक्की मग ते पण मला पण विचारायचे, तेव्हा काही प्रश्न मला उत्तर द्यायला यायची, काही नाही द्यायची. तेव्हा मला तुम्हाला विचारायचं, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपण वारकरी संप्रदायाच्या संपर्कात येणार. त्यामुळे त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की काही प्रॉब्लेम नाही आहे, भगवंतांचे सगळे नाव समान असतात. आम्ही चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहोत, जे चैतन्य महाप्रभूच आपल्याला आपल्या महान अशा शिक्षाष्टकमामध्येच हे सांगतात की भगवंतांनी आपली सगळी शक्ती प्रत्येक नावामध्ये दिलेली आहे. तुम्ही गिरीवरधारी नुसतं म्हटलं तरी तुमचं कल्याण झालं पाहिजे, नो प्रॉब्लेम. मग वारकरी संप्रदायामधले लोकांनी बंद करून आपला ह्या मंत्र म्हटला पाहिजे का? नाही. असा अट्टहास कुणीच धरला नसला पाहिजे, नाही त्यांनी धरला पाहिजे, नाही आपण धरला पाहिजे. कारण भगवंत सगळे भगवंतांचे स्वरूप समान आहेत. भागवतम मध्ये हे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की राम, नृसिंह, वामन हे सगळे भगवंतांचे वेगवेगळे रूप आहेत, परंतु ते सगळे समानच आहेत, शाश्वतच आहेत. तुम्ही त्यांना हे उदाहरण देऊ शकता की हनुमानजींना बघा, बजरंगबली हनुमानजींना. बजरंगबली हनुमानजी म्हणतात की विष्णू कृष्ण स्वयं भगवान आहेत, परंतु माझ्यासाठी भगवान श्रीरामचंद्रांचं नावच सर्वोच्च आहे, मी भगवान श्रीरामचंद्रांचंच नाव घेणार. म्हणून त्यांना आपण महान भक्त म्हणतो. त्यामुळे असा भेदभाव कधीच केला नसला पाहिजे. आणि आपण जेव्हा भेदभाव करणार नाही तेव्हा वारकरी संप्रदायातले लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतील. त्यांनी जर भेदभाव केला तर आपण त्यांना ऍक्सेप्ट करणार नाही, कारण भेदभाव करणारा द्वेष, ईर्ष्या या गोष्टींनी प्रेरित झालेला असतो. भेदभाव कशाला करायचाच कशाला? हा, देवता आणि भगवान यांच्यामध्ये भेदभाव केला पाहिजे. तो देखील भेदभाव ईर्ष्येच्या भावनेने नाही, तर वेगवेगळं आहे म्हणून. देवतांचा आपण अनादर कधी करत नाही. त्यामुळे तुम्हाला उद्या शिवभक्त भेटतील, ते विचारतील तुम्हाला असं कसं काय, तर त्यांना पण तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे की शिवजी, ब्रह्माजी आणि हे सगळे वेगवेगळे देवी देवता हे भगवंतांचे विभिन्न अंश आहेत. हे आपल्या समान जीव आहेत. यस, ते महान जीव आहेत. शिवजी टॉपमोस्ट महान 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 आत्मा आहेत, परंतु ते भगवंतां समान होऊ शकत नाही. त्यामुळे शिवजींचा मंत्र म्हणणे आणि भगवान श्रीकृष्णांच्या कुठल्याही रूपाचा वेगळा नामस्मरण करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. परंतु भगवंतांच्या नावामध्ये कुठलंही नामस्मरण करण्यामध्ये काही फरक नाही. मग त्याच्यात पण खोदून विचारणारे तुम्हाला निघणार, मग तुम्ही हेच का म्हणता, तुम्ही आमचा मंत्र म्हणा. त्यावेळी त्यांना तुम्ही समजावून सांगायचं की मी मूर्ख आहे, माझ्या गुरुनी हा मंत्र म्हणायला सांगितलंय, त्यामुळे मी हा मंत्र म्हणतोय. गुरुचं ऐकणे माझं कर्तव्य आहे. तुमच्या संप्रदायातले मला जर गुरु भेटले असते तर कदाचित मी तो मंत्र पण म्हटला असता, परंतु आता बदलण्याची माझी इच्छा नाही. एक मार्गाने मी जातोय, तुमच्या मार्गाने. तुमचा पण मार्ग चांगला आहे, माझा पण मार्ग चांगला आहे. आपण सगळे भगवंतांचे जीव आहोत, अंश आहोत. त्यामुळे हा अट्टहास तुम्ही सोडून द्या, असं त्यांना तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता, स्पष्टीकरण देऊ शकता. हे खूप महत्वाचं आहे बरं का आपल्या सगळ्यांसाठी. माताजींनी विचारले, माताजींसाठीच नाही, आपल्या सगळ्यांसाठी हे महत्वाचं आहे. कारण विशेष करून महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांसाठी महत्वाचं आहे. बाहेरच्या साऊथ इंडियामध्ये पण वेगवेगळं आहे. नॉर्थ इंडियामध्ये सगळीकडे राधाकृष्ण राधाकृष्ण जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये विठ्ठल पांडुरंग आहे. आणि जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला तर साऊथ इंडियामध्ये तुम्हाला नृसिंहदेवांचं खूप आढळेल. बालाजी, तिरुपती साईडला बालाजी, व्यंकटेश्वरा, व्यंकटेशा, गोकुल निवासा,
त्यामुळे हे सगळे वेगळे आहेत का? नाही, वेगळे अजिबात नाही. हेच आपल्याला भागवतम मध्ये शिकायचं आहे, अजिबात वेगळे नाही. हरे कृष्ण. येस प्रभूजी. प्रभूजी आता तुम्ही सांगितलं की नाही, तर खरं काही लोक काय म्हणतात की शिवजी आणि भगवंत एकच आहेत म्हणतात. कारण शिवजी काय करतात की रामाचं जप करत असतात आणि भगवंत म्हणे शिवजीचं जप करत असतात. हर आणि हरेमध्ये काही फरक नाही म्हणतात. तुम्ही काय सांगताय म्हणतात भगवान श्रेष्ठ आहेत म्हणून काय सांगताय तुम्ही, असं काही जण म्हणतात. त्यावेळी मग कसं काय उत्तर देता येत नाही का? त्यांना विचारायचं हे कुठं सांगितलंय, प्लीज शास्त्राचा संदर्भ घेऊन या. आणि मी जे सांगतोय की हे वेगवेगळे आहेत याचा संदर्भ मी देऊ शकतो. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्येच बऱ्याच ठिकाणी याचे संदर्भ सापडतील तुम्हाला. जो कोणी व्यक्ती असा उद्धटपणे बोलत असतो त्याला एकाच वाक्याने गप करायचं. प्लीज गप करायचं म्हणजे अहंकाराने नाही. त्यांना म्हणायचं प्रभूजी कृपया हे कुठल्या शास्त्रामध्ये कुठे लिहिलेलं आहे प्लीज मला सांगा, मग आपण चर्चा करूया. एक जर मला म्हणला भगवद्गीतेमध्ये तुमच्या लिहिलेलंच आहे की हर आणि हरेमध्ये काय भगवद्गीतेमध्ये तर मी गॅरंटीड सांगू शकतो कुठेही दिलेलं नाहीये. कारण हे वाचन हे आपलं तिसऱ्यांदा चालू आहे, नाही दुसऱ्यांदा चालू आहे, तिसऱ्यांदा चालू आहे. होय ना गिरीश? हे आम्ही हे जे क्लास आहे ना संध्याकाळचं 7 ते 8 हे भगवद्गीतेचा तिसरा क्लास आहे. हा तिसऱ्यांदा भगवद्गीता चालू आहे. पूर्वीचे पण सगळे रेकॉर्डिंग आहेत. त्यामुळे मी गॅरंटीड सांगू शकतो की मीच 3 वेळा भगवद्गीता वाचलेली आहे आणि मी वैयक्तिक पण 1000 वेळा वाचलेली आहे. त्यामुळे मी 100% सांगतोय भगवद्गीतेत कुठेही दिलेलं नाही. त्यांनाच आपण विचारायचं तुम्ही सांगा की अध्याय कितवा, श्लोक नंबर कितवा, थोडस सांगा. बरेच जण भगवद्गीतेचं भरपूर काय काय लिहितात. आपल्या व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती त्यांना पण हाच प्रश्न विचारायचा. खाली लिहितात भगवद्गीता, त्याच्याबरोबर कुठला अध्याय आणि कुठला श्लोक नंबर हे पण लिहा म्हणून सांगायचं. त्यांना नाही सापडणार. स्वतःच्या मनाने तयार करायची बऱ्याच जणांना सवय असते आणि अशा मूर्ख लोकांना थांबवलं पण पाहिजे आपण ऍक्च्युली. कारण हे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण करतात. वैष्णवानाम यथा शंभू म्हटलेलं आहे. सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ वैष्णव आहेत शंभू, शिवजी. ते वैष्णव असतील तर विष्णू कसे होतील? आपल्या बऱ्याच हिंदू लोकांना हे माहितीच नाहीये की पुरुष अवतार काय असतात. पुरुष अवतारांपासून कारणोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू, त्यांच्यापासून ब्रह्माजी कसे येतात, त्यांच्यापासून जीव कसे निर्माण होतात हे माहितीच नाही. बऱ्याच आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना यातलं किंचितच पण माहिती नाहीये आणि आपल्या भक्तांना पण माहिती नाही. बऱ्याच भक्तांना तुम्ही जाऊन विचारा, बऱ्याच भक्तांना माहिती नसतं. का माहितीये? श्रीमद भागवतमच्या पहिल्या 3 स्कंदामध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि भगवंतांचे हे विस्तार कसे झाले हे 7-8 वेळेला रिपीट करून सांगितलेलं आहे. इतकं महत्वाचं आहे. परंतु कोणाला पहिल्या दुसऱ्या भागवतमच्या स्कंदामध्ये इंटरेस्टच नाही. त्यांना फक्त 10व्या स्कंदामध्येच इंटरेस्ट. 4थ्या स्कंदामध्ये, श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदामध्ये शिवजींबद्दल डिटेलमध्ये दिलेलं आहे. जाऊन वाचा तुम्ही. शिवजी भगवंतांचं कसं गुणगान गातात श्रीमद भागवतम मध्ये ते दिलेलं आहे 4थ्या स्कंदामध्ये. एक अख्खा अध्याय आहे. हे प्रभुपाद म्हणतात की हे प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का, तुम्ही मला दोष देऊ नका. प्रभुपाद म्हणतात की हिंदू लोकांच्या नादालाच लागू नका, हे मूर्ख आहेत. आणि हिंदू लोकांचे असे हे मूर्ख कन्सेप्ट जे आहेत त्यांचा अगदी ठामपणे विरोध करा. परंतु प्रभुपाद म्हणतात, परंतु असा विरोध करत असताना तुम्हाला सगळ्या
शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. निदान तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठल्या शास्त्रामध्ये कुठे काय लिहिलेलं आहे. शास्त्राच्या आधारावर विरोध करा, नसेल तर करू नका, यांच्या नादालाच लागणार. हरे कृष्ण म्हणायचं, हरी बोल म्हणायचं, हर हर हरे कृष्ण. कारण हे तर्क वितर्क करण्यामध्ये वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण प्रत्येक जीव या भौतिक जगामध्ये सर्वश्रेष्ठ व्हायलाच आलेला आहे. तो तुमचं ऐकणार नाही. त्याला शास्त्राप्रमाणे चर्चा करायचीच नसते. ज्याला शास्त्राप्रमाणे चर्चा करायची नसते, जो म्हणतो माझ्या मते असं आहे, त्याच्याशी आपण कधीच चर्चा करायची नाही, त्याच्याशी वाद घालत बसायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. व्हेरी सिम्पल. म्हणून मी मगाशी पण म्हणालो की जर एखादा ह्याच्या पण वाद घालत असेल की नाही रामकृष्ण हरीच म्हटलं पाहिजे, हरे कृष्ण म्हटलं नसलं पाहिजे, त्याला पण म्हणायचं रामकृष्ण हरी हरी बोल म्हणून बाजूला व्हायचं आपण. कारण हे द्वेषी असतात, हे मत्सरी लोक असतात. आणि द्वेष आणि मत्सर हा आपला ओरिजिनल आजार आहे. जोपर्यंत हा द्वेष मत्सर अहंकार जात नाही तोपर्यंत आपण शुद्ध होत नाही. अशा लोकांचा आपण संगच करायचं नाही, यांच्या तोंडाला पण लागायचं नाही, मग आपण पण तसेच बनतो. हरे कृष्ण. यांच्यामुळे एक कैलास धाम वेगळा पण आहे ना, तो ऐकलंय. शिवांचा एक कैलास धाम वेगळा आहे. शिवजींबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर त्याच्यासाठी वेगळं लेक्चर घेऊया. त्याच्यात डिटेलमध्ये जाण्यात काय अर्थ नाही. शिवजींचं तत्व देखील थोडंसं वेगळं आहे जीव तत्वापेक्षा, जरी ते जीव तत्वात असलं तरी. हे सगळी माहिती शास्त्रामध्ये दिलेली आहे, परंतु शास्त्र ठामपणे सांगतं की भगवान हे एकमेव भगवान आहेत. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवजी कोण आहेत, शिवजी श्रेष्ठ किती आहेत, हे आम्ही अमान्य करत नाही. सर्व जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ शिवजी आहेत हे देखील आम्ही मान्य करतो. त्याच्याबद्दल बरीच चर्चा वाढू शकते. ऍक्च्युली शिवपुराण आहे त्यांच्यावरती सेपरेटली लिहिलेलं. हे काय कोणी अमान्य केलेलं नाही आहे, परंतु ह्या डिटेल्स मध्ये जाण्यापूर्वी समोरचा व्यक्ती जर शास्त्रच मान्य करत नसेल तर तो बरेच सांगेल हे आहे ते आहे, ह्याला काही अर्थ नसतो. ऍक्च्युली हे शिवजींचं गुणगान करणारे शिवजींचं देखील ऐकत नाहीत. ते फक्त अहंकाराने माझा शिवजी श्रेष्ठ आहे एवढंच त्यांना म्हणायचं असतं. त्यामुळे अशा लोकांच्या नादाला तुम्ही लागू नका. हे सर्वश्रेष्ठ म्हणजे बेस्ट उपाय आहे. प्रभूजी आपले कृष्ण भगवान हे कोण म्हणत नाही, विष्णू अवतार साहेब म्हणतात. हे कसं काय, म्हणजे त्यांना असं फोडून सांगता येत नाही थोडंसं आम्हाला. आम्ही किती तरी सांगितलं भगवान श्रीकृष्ण मेन आहेत म्हणजे तर तुम्ही ऐकत नाही, विष्णूचा अवतार आहे काय सांगायला. हेच श्रीमद भागवतमच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या स्कंदामध्ये 7 ते 10 वेळेला रिपीट करून सांगितलेलं आहे. अगदी स्पष्ट शब्दामध्ये तुम्ही वाचू शकता. बरेच श्लोक तुम्हाला सापडतील हे प्रूव्ह करण्यासाठी. हे असं लोक म्हणतात कारण त्यांनी हे कधी शास्त्र वाचलेलेच नाहीये. आलं का लक्षात? आणि कृष्ण आणि विष्णू हे कोणी वेगळे नाही आहेत, ते एकच आहेत हे देखील त्यांना माहिती नाही. आता मी सांगत बसत नाही डिटेलमध्ये. किंवा चैतन्य चरितामृताचा 1ला अध्याय वाचा, तुम्हाला त्यात पण मिळेल. 1ला नाही, 2रा अध्याय. आपण आता कुठला वाचतोय? बरेच दिवस झालं वाचलंच नाही, तुम्ही वाटवण करून देत नाही. 2रा अध्याय, जिथे कृष्णदास कविराज गोस्वामी हे प्रूव्ह करून देतात की कृष्ण भगवान श्रीकृष्ण हेच मूळ पुरम पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि मग भागवतामधले वेगवेगळे श्लोक पण तिथे सांगतात. येथे चांश कलापुंच हा सगळ्यात फेमस श्लोक आहे. हा एक श्लोक तुम्ही शोधा, या श्लोकाचा अभ्यास करा, हा श्लोक लक्षात ठेवा, हे बास आहे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी. येथे चांश कलापुंच कृष्णस्तु भगवान स्वयं. श्रीमद भागवतमच्या 1ल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. मला श्लोक नंबर माहिती नाही, तुम्ही सर्च केला तर तुम्हाला मिळेल श्लोक नंबर. येस माताजी, कोणीतरी माताजी मध्ये एक बोलत होत. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण.
कांदा लसूण खात नाही हे प्रूफ कुठे आहे म्हणतात, म्हणजे भगवद्गीतेत तर असं दिलेलं नाही, मग त्याला सपोर्ट कुठे आहे म्हणतात अशा मग? भगवद्गीतेत तसेच श्रीमद भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी हे दिलेलं आहे की नशिले पदार्थ तुम्ही खाल्ले नसले पाहिजे. त्याच्यात काही चुकीचं नसतंय, परंतु नशा होते, त्याच्याने मनाची तपस्या भंग होते, म्हणून ह्या गोष्टी खाल्ल्या नसल्या पाहिजे. त्याच्यामध्ये चहा आहे, कॉफी आहे, हे आजकालचे शास्त्रज्ञ पण मान्य करतात. साखर आहे, साखर देखील तुम्हाला नशा देत असते. साखर हे नशिले पदार्थ आहे, माहिती तुम्हाला? साखर अजिबात खाल्लं नसलं पाहिजे. शास्त्रामध्ये डायरेक्टली हे सगळे 1 by 1 असे लिस्ट करून दिलेले नाही आहेत, परंतु शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीने तुमच्या मनाची तपस्या भंग होते, मनाचा कंट्रोल निघून जातो. 4 वाजलेत, मला चहा पाहिजेच. कांदा काय म्हणतात त्याला, रॉला काय म्हणतात, कच्चा कांदा नसेल तर मी जेवणारच नाही. म्हणजे काय, तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, कांदा, लसूण, चहा, कॉफी, चॉकलेट, कोको, गांजा, चरस, साखर, या गोष्टींचा शास्त्रज्ञांनी देखील अभ्यास करून त्याच्यावरती MRI तुम्हाला ब्रेनचे फोटो देखील मिळतील की या तुमच्या ब्रेनवरती अशा प्रकारे इफेक्ट करतात की त्याच्यामुळे तुमचा रजोगुण वाढतो, मन कंट्रोलमध्ये राहत नाही, अनियंत्रित इंद्रिय तृप्तीची जी इच्छा असते ती स्ट्रॉंग होते. आणि म्हणून अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. जसं मी काल परवा म्हणत होतो की चपातीमुळे तुमचं मन जर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर चपाती पण टाळली पाहिजे, ते पण तुमच्यासाठी नशिले पदार्थच आहे. त्यामुळे शास्त्र तुम्हाला हे लिस्ट करून सांगत नाही, परंतु हे अगदी सहजपणे तुम्ही प्रूव्ह करू शकता. त्यामुळे कांदा, लसूण, तंबाखू ह्या वाईट गोष्टी नाही आहेत, भगवंतांनी बनवल्यात, त्यामुळे ह्या वाईट कधीच असू शकत नाहीत. त्यांचं विशिष्ट कार्य आहे, त्या कार्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. बरेच लोक म्हणतात की हे लसूण औषधी आहे, हार्ट अटॅक पासून तुम्हाला वाचवतं. येस, आम्ही हे मान्य करतो. क्रोसिन हे औषध आहे, तुम्हाला सर्दीपासून वाचवतं, म्हणून काय क्रोसिन रोज सकाळ दुपार संध्याकाळ खातो का आपण? डझंट मेक एनी सेन्स, है की नाही? बरोबर आहे ना? बरोबर आहे. पॅरासिटामॉल तुम्हाला ताप येण्यापासून वाचवतं, म्हणून काय तुम्ही पॅरासिटामॉल सकाळी नाश्त्याला, दुपारी, संध्याकाळी खाता का? नाही. तर लसूण हे औषधी आहे, यस, हृदय विकारावरती औषधी आहे, परंतु जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तेव्हाच घ्या. हे प्रभुपादांनी पण सांगितलंय, शास्त्रांनी पण सांगितलंय. बऱ्याच गोष्टींवरती तंबाखू हे औषध आहे, केलं पाहिजे, घेतलं पाहिजे, परंतु आपलं मन ज्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये राहत नाही त्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये कांदा लसणामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल असतं, मला त्याचं आता नाव आठवत नाही. ते केमिकल आपल्याला आपल्या ब्रेनला चालना देतं. उठ उठ, तुला हे करायचंय, उठ. ते आपल्यासाठी डेंजरस आहे. सेम चहा कॉफीमध्ये जो कॅफीन असतो, जो टॅनिन नावाचा केमिकल असतो, तो आपल्याला अशा प्रकारे चालना देतो. त्याच्यामुळे आपलं रजोगुण वाढतं आणि आपण सत्वगुण सोडू शकतो. तर हे शास्त्रामध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. एक्झॅक्टली कुठल्या शास्त्रात दिलेलं आहे मला पण आता माहिती नाहीये, मी तुम्हाला शोधून देऊ शकतो, परंतु हे शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे, 1-2 ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही हे समजावून सांगू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, असे तुम्हाला चित्रविचित्र प्रश्न करणारे, अडून राहणारे बरेच लोक भेटणार आहेत, कारण कोणाला इंद्रिय तृप्ती थांबवलेली आवडत नाही. त्यामुळे त्यांच्याशी कितपत वाद घालायचा आणि काय लिमिट नंतर त्यांना त्यांच्या मार्गाला सोडून द्यायचं, हरे कृष्ण म्हणायचं, हे तुम्ही थोडंसं शिकलं पाहिजे, नाहीतर हे तुम्हाला बदलून टाकतील. आसुरी प्रवृत्तीच्या 16व्या अध्यायामध्ये आपण वाचलं भगवद्गीतेच्या, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं कामच हे असतं. हरे कृष्ण. म्हणून प्रभुपाद सांगतात की गुरुकडे जाऊन आपण प्रश्न विचारले पाहिजेत, परंतु ते प्रश्न
चॅलेंजिंग नसले पाहिजेत. बघूया याला येते की नाही, याला का अडकूनच ठेवतो एक प्रश्न विचार, तुम्ही काय सांगताय मला, जग सगळं कांदा खाते, तुम्ही काय कुठले कोण लागून गेला, असे जे विचारणारे असतात, असा टोन असो नसो, यांच्या नादाला लागायचं नाही. हरे कृष्ण म्हणायचं, बाय बाय म्हणायचं. प्रश्न विचारले पाहिजेत, परंतु प्रश्न हे जाणून घेण्याच्या उद्देशाने विचारले पाहिजेत. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना हे सांगितल्यावर पटतं देखील, हा बरोबर आहे प्रभूजी. परंतु बऱ्याचशा लोकांना हे टोचण्यासाठीच विचारायचे असतात. हे असे लोक आसुरी प्रवृत्तीचे असतात. आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यांना आपल्याला उत्तर देता आलं असलं पाहिजे, परंतु जास्त पण त्यांच्या नादाला लागायचं नाही आपण. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया. यस प्रभूजी. प्रभूजी, तुकाराम गाथेमध्ये पण दिलेलं आहे कांदा लसणाचं, मी पाठवतो तुम्हाला, म्हणजे खाऊ नाही म्हणून. यस, आयुर्वेदामध्ये आहे. प्रभुपाद सांगतात, मी स्वतः वाचलेलं नाही आहे आयुर्वेद, परंतु प्रभुपाद सांगतात की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की हे उत्तेजनात्मक गोष्टी आहेत, उत्तेजना निर्माण करतात शरीरामध्ये, आणि उत्तेजना ही डेंजरस असते. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू.